नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सो लास्ट पार्टमध्ये तुम्ही बघितलंच असेल की गजीचा घाना झाला आहे आणि मुहूर्तमेढसुद्धा झाली आहे. आत्ता वेळ आहे चुड्याची, पण त्याआधी मी ह्या दोघींकडून म्हणजे नवरीकडून आणि माझ्या बहिणीकडून मेहंदी काढून घेत होते. कारण मेहंदीच्या फंक्शनला मला मेहंदी काढली नव्हतीच आणि मी अशीच विदाऊट मेहंदी अशी फिरत होते. सो मला खूप आवडते मेहंदी काढून घेतली मी माझी आणि नंतर आमच्या कासार काकू आल्या. मग काय, नवरीच्या आईने पहिला बांगड्या भरून घेतल्या. हळूहळू प्रत्येकजण येऊन, गल्लीतल्या सगळ्या बायका येऊन हळूहळू बांगड्या भरत होत्या. आम्ही छान गाणी लावली होती, त्यामुळे अजून जास्त माहोल क्रिएट झाला होता. त्या सर्व बायकांसाठी मी सलोनी, म्हणजे मी नाही, गज्जी सलोनी ऑरेंज ज्यूस बनवत होत्या. कारण माझ्या हाताला मेहंदी होती, सो मी मेहंदी घेऊन कुठे काही करू शकत नव्हती. माझी मेहंदी सुकत आली, त्यामुळे मावशीने साखर पाणी लावायला घेतलं होतं. ऑलमोस्ट अर्धी मेहंदी माझी पडली होती, पण छान काढली होती सलोनीने गज्जीने. नवरी वहिनी माझी मेहंदी काढली होती, त्यामुळे जास्त स्पेशल वाटत होती. तुम्ही घरातला पसारा बघू शकताय. मावशीची तर हालत खराब झाली होती सगळ्या बायकांचा फराळ आणि नाश्ता वगैरे बघून. तरीही तिच्यासोबत घरातल्या सगळ्या बायकांनी खूप जास्त स्पोर्टिंगली आणि मजा करत घरातली कामं आवरली आहेत. आम्ही ते नवरी बाईलाच कामाला लावलं होतं. ऊन नसल्याने आम्ही दिवसभरात तिला काही बांगड्या भरू दिल्या नाही, त्यामुळे ऊन उतरल्यावर संध्याकाळी 4:30-5 वाजता आम्ही तिचा चुडा भरायला घेतला. सगळ्या बायकांनी येऊन चुड्याची पूजा केली, तिला हळदी कुंकू लावलं. गज्जीला मात्र खूप जास्त दडपण आलं होतं, कारण थोड्याच वेळात तिचा काही अर्धा का असेना लुक चेंज होणार होता. कारण गज्जी कधीच हातात तिच्या बांगड्या नसतात, काही ब्रेसलेट नसतं, फक्त एक घड्याळ असतं. अचानक ती एवढा मोठा चुडा वगैरे भरणार असल्याने आम्हालाही खूप कुतूहल होतं की ती कशी दिसते हे बघायला. फायनली तिच्या हातात चुडा भरायला घेतला आहे. आम्ही फक्त सांभाळून बघत होतो, कारण का ती खूप घाबरत होती. चुड्याला खूप सांभाळलं आहे तिने, अख्खं लग्न होईपर्यंत खूप जास्त सांभाळलं आहे. तेवढ्यात परड्याला सगळं हळदीचं जेवण चालू होतं, कारण का आज संध्याकाळीच हळदी होत्या. तोपर्यंत गज्जीचा चुडा ऑलमोस्ट भरत आला होता. एका हाताचा झाला होता, एका हाताचा बाकी होता. आणि आमची हळदीसाठी नवरी तयार झालेली आहे. गज्जीला काही साडी वगैरे चेंज करायला वेळ नाही मिळाला, सो त्यातच आम्ही चुडा वगैरे भरून घेतला. किती सुंदर दिसते ना, म्हणजे अगदी चुडा घातल्याने मुलीचं रूपच चेंज होतं, ते मात्र खरं. आता आम्हाला हुरहुर लागली ती फक्त गज्जीच्या हळदीची, कारण जोरात तयारी चालू होती. सो भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.